नमस्कार विद्यार्थ्यांनो. परिसर अभ्यास भाग 1 म्हणजेच भूगोलच्या पाठ्यपुस्तकातील धडा 23वा नैसर्गिक आपत्ती आज शिकणार आहोत. पाठ्यपुस्तकातील पान क्रमांक 139 काढा आणि लक्ष द्या. या पानावर वरच्या बाजूने काही चित्र दिलेली आहेत. पहिल्या चित्रात बघा काय दिसतंय ते ओळखू येते का तुम्हाला? आणि त्याच्या शेजारच्या चित्रामध्ये सुद्धा थोडंफार तर हे नक्कीच लक्षात येईल की इथे झाड पडलेलं आहे आणि काहीतरी वाहताना दिसतंय, म्हणजे ते नक्कीच पाणी आहे. एवढं आपल्या नक्की लक्षात येईल. मग सांगा बघू, पावसाळ्यात एकाएकी 2-3 दिवस खूप जोराचा पाऊस पडतो. नदीचे पाणी इतके वाढते की नदी दुथडी भरून वाहते. कधी कधी पाणी तर नदीकाठच्या वसाहतीमध्ये घुसते. नदीच्या पाण्याच्या पातळीत अशी वाढ होते. त्याला तुम्ही काय म्हणता? त्याला तुम्ही म्हणत असाल की आता नदीला पूर आलेला आहे. बरोबर. ज्यावेळेला नदीच्या पाण्याची पातळी वाढते तेव्हा आपण म्हणतो नदीला पूर आला. महाराष्ट्रात वारंवार भूकंप होणारी 2 ठिकाणे माहिती आहेत का? समुद्रात भूकंप झाला तर अतिशय मोठ्या लाटा उसळतात. त्यांना काय म्हणतात? त्याला पण तुम्ही नाव ऐकलं असेल. त्याला म्हणतो आपण सुनामी. तर नैसर्गिक आपत्ती म्हणजे काय ते बघूया. बऱ्याच वेळा काही दुर्घटना घडल्याची आपण ऐकतो. कुठे भूकंप होतो तर कुठे पूर येतो, कुठे वादळ येतं, कुठे वीज पडते, कुठे कडे कोसळतात, कुठे गारपीट होते. मग अशा ज्या वेळेला दुर्घटना घडतात त्यावेळेला अनेक माणसे जखमी होतात, काही माणसे मृत्युमुखी पडतात, लोकांची घरे पडतात, इतरही गोष्टींचं नुकसान होतं. जे पाळीव प्राणी असतात ते सुद्धा मृत्यू पावतात. काही दुर्घटनांमध्ये तर शेतातल्या उभ्या पिकांचा नाश होतो, मालमत्तेचंही प्रचंड नुकसान होतं, वीज जाते. तुम्ही बघितलं असेल कधी की विजेचे खांबही कोसळतात. जर समजा नदीला पूर आला असेल तर त्या पुरामध्ये आजूबाजूचं जे काही असतं ते सगळं वाहून जातं. यामुळे लोकांचं दैनंदिन जीवन विस्कळीत होतं आणि हे पूर्ववत होण्यासाठी म्हणजे पुन्हा परत पहिल्यासारखे होण्यासाठी अनेक दिवस लागतात. आत्तापर्यंत तुम्ही जे ऐकले त्यामध्ये तुम्हाला नवीन शब्द काही ऐकायला मिळाले असतील. ते म्हणजे नैसर्गिक आपत्ती. तर आपत्ती म्हणजे काय? आपत्ती म्हणजे संकट, महाभयानक संकट. या संकटामध्ये माणसे जखमी होऊ शकतात, काही माणसांचा मृत्यू होऊ शकतो आणि अशा घटनेमुळे मानवी मालमत्तेचे नुकसान होऊ शकते. राहती घरे कोसळतात, पाळीव जनावरे मृत्युमुखी पडतात, शेतीचं नुकसान होतं. नैसर्गिक आपत्ती म्हणजे काय? की निसर्गामध्ये निर्माण झालेलं संकट, याला म्हणायचं नैसर्गिक आपत्ती. म्हणजे निसर्गामध्ये निर्माण झालेलं संकट म्हणजे निसर्गामध्ये कोणकोणत्या गोष्टी आहेत? हवा आहे, सूर्य आहे, पाणी आहे. ह्यांमुळे निर्माण झालेलं संकट, त्याला म्हणायचं नैसर्गिक आपत्ती. या आणि अशा काही दुर्घटना नैसर्गिक कारणांमुळे घडून येतात, त्यांना नैसर्गिक आपत्ती म्हणतात. त्या कधी आणि कुठे घडून येतील याची आपल्याला पुरेशी माहिती नसते आणि ह्या निसर्गामध्ये जे संकट निर्माण होतात ती संकट टाळणं हे आपल्या हातात अजिबात नसतं. परंतु या घटना आपण टाळू शकत नाही. जर त्या घडणाऱ्या असतील तर नक्कीच त्या घडतात. परंतु अशा घटनांनी आपण घाबरून जाऊ नये. त्यापेक्षा जर कधी अशा आपत्ती आल्या तर त्यांना तोंड कसे द्यायचे याची माहिती घेणे मात्र फायद्याचे ठरते. आता आपण एक एक बघूया कोणकोणत्या नैसर्गिक आपत्ती असतात ते. सुरुवातीला बघूया अवकाळी पाऊस. आपल्या देशामध्ये ठराविक काळातच पाऊस पडतो म्हणून त्याला मोसमी पाऊस असे म्हणतात. तुम्ही शिकलेला आहात की 3 ऋतू आहेत. ह्या प्रत्येकी 3 ऋतूंना
4-4 महिने विभागून दिल्या गेलेले आहेत. म्हणजे 4 महिने उन्हाळा, 4 महिने पावसाळा आणि 4 महिने हिवाळा. महाराष्ट्रात जून, जुलै, ऑगस्ट आणि सप्टेंबर या 4 महिन्यामध्ये पाऊस पडतो. म्हणून आपण त्या कालावधीला म्हणतो पावसाळा. परंतु पावसाळा सुरू व्हायच्या आधी काही ठिकाणी एखाद्या दिवशी अचानक ढग जमून येतात, विजा चमकतात, ढगांचा गडगडाट होतो आणि लगेचच जोराचा पाऊस पडतो. त्याला म्हणतात वळवाचा पाऊस किंवा वळीव. पण पावसाळ्यातला पाऊस आणि वळवाचा पाऊस सोडून आपल्याकडे कधीतरी हिवाळ्यात आणि उन्हाळ्यात सुद्धा पाऊस पडतो. हे तर तुम्ही अनुभवलेलंच आहे. पाऊस पडण्याचा ठराविक काळ सोडून इतर वेळीही जेव्हा पाऊस पडतो त्याला म्हणतात अवकाळी पाऊस. अवकाळी म्हणजे काय की त्याच्या काळात न पडता इतर काळामध्ये पडलेला, त्याला म्हणायचं अवकाळी पाऊस. हा अवकाळी पाऊस कधीही ध्यानीमनी नसताना अचानक सुरू होतो. त्यामुळे मात्र लोकांची त्रेधा तिरपीट उडते, लोकांची फजिती होते. कारण लोक ज्यावेळेला बाहेर जातात त्यावेळेला त्यांच्याजवळ छत्री, रेनकोट असं काहीही नसतं. आणि अशा वेळी जर पाऊस आला तर जिथे कुठे आसरा मिळेल तिथे त्यांना थांबावं लागतं किंवा भिजत जावं लागतं. पण या अवकाळी पावसाचे आणखीही काही तोटे आहेत. काही ठिकाणी लोक हिवाळी पिके घेतात. जर हिवाळ्यामध्ये अधूनमधून पावसाचा शिडकावा झाला तर तो पिकांसाठी फायद्याचा असतो. पण जर समजा खूप जोराचा पाऊस झाला तर मात्र शेतात पाणी साचतं आणि पाणी साचल्यामुळे जी पिके शेतामध्ये उभी आहेत ती पिके कुजून जाण्याचा धोका निर्माण होतो. अशा या अवकाळी पावसाने इतरही खूप तोटे होतात. समजा आपल्याला अंदाज नसतो की आता पाऊस पडणार आहे. घराघरांमध्ये समजा काही बाहेर वाळत घातलेलं आहे किंवा जिथे धान्याची दुकानं असतात त्याही ठिकाणी लोक असं काम करतात की जेव्हा वर्षभराचं धान्य किंवा त्यांच्या दुकानामध्ये असलेलं धान्य ज्याला काही किडा वगैरे लागलेला असेल ते धान्य त्यांनी वाळत घातलेलं असतं. अशा वेळेला जर पाऊस आला तर ते धान्यसुद्धा भिजण्याचा संभव असतो, म्हणजे भिजण्याची शक्यता असते. आणि जर तेवढं धान्य नाही जमा करू शकलो तर मग तेवढंही धान्याचं नुकसान होऊ शकतं. बऱ्याच वेळा अवकाळी पावसाबरोबर गारपीटही होते, म्हणजे गारांचा पाऊस पडतो. मग या गारांचा मार लागून माणसे, जनावरे जखमी होतात, घरांची कौले फुटतात. गारांच्या माराने उभ्या पिकांचे आणि फळबागांचे सुद्धा नुकसान होते. जर या गारांचा मार फळांना लागला तर फळं झाडावरची खाली गळून पडतात आणि ती मातीत मिसळल्यामुळे त्या फळांचा आपल्याला काहीच उपयोग होत नाही. तसेच पिकांच्या बाबतीतही म्हणता येईल, घराचंही तसंच होतं. अशा अनेक प्रकारे नुकसान होतं. आणि जर याच सुमारास जर आंब्याला मोहोर लागलेला असेल तर त्याचंही नुकसान होतं. कारण मोहोर लागला म्हणजे असं समजतात की आता याला एवढी फळं येणार, परंतु असं जर झालं नाही तर त्याचंही नुकसान होतं. त्यातला काही भाग तुटून जातो, काही भाग कुजून जातो आणि आपण जे गृहीत धरलेलं असतं की आता ह्या वर्षी एवढे आंबे होणार आहेत किंवा आंब्याचं उत्पादन एवढं होणार आहे, तर ते उत्पादनही कमी होतं. अशा प्रकारे ह्या गारांमुळे अनेक ठिकाणी नुकसान होतं. आता आपण नंतरची नैसर्गिक आपत्ती बघूया, ती म्हणजे पूर. तुम्ही बघितलं असेल की पावसाळ्यामध्ये 3-4 दिवस जर सतत जोराचा पाऊस आला तर नदीच्या पाण्याची पातळी वाढते. त्याला आपण म्हणतो नदीला पूर आलेला आहे. तुम्ही कधी बघितलेलं असेल, टी व्हीत पाहिलं असेल, ठिकठिकाणी कसा पूर येतो ते दाखवलेलं आहे. पण हा जर पाऊस थांबला नाही तर ते पाणी वस्तीतही घुसतं, म्हणजे मानवी वस्तीतही ते जातं. पुरामुळे नदीकाठची मातीची घरे कोसळतात. मुले, गुरे आणि माणसे बुडून मरण्याची शक्यता असते. या पुरामुळे काय होतं की काही जर ठिकाणी मुलं जर खेळत असतील तिथे जर पाणी गेलं किंवा काही कारणाने जर समजा त्या पुराच्या आवाक्यात जर मुले, माणसे आली किंवा गुरे आली तर ते बुडून मरण्याची शक्यता असते. जर वस्तीमध्ये पाणी घुसलं तर मात्र दैनंदिन जीवनातसुद्धा अडचणी येतात. जर लोकांच्या घरामध्ये पाणी गेलं असेल तर घरातल्या वस्तू खराब होतात, त्या घरातलं पाणी काढायलाच खूप वेळ जातो. आपल्या घरामध्ये तर अनेक
वस्तू ठेवलेल्या असतात, काही जमिनीवर असतात, काही वर असतात. मग ज्या वस्तू जमिनीवर ठेवलेल्या आहेत त्या वस्तूंचंही नुकसान होऊ शकतं. अशा वेळी जर समजा कधी कोणी पुराच्या वेढ्यामध्ये अडकलेला असेल तर त्यांनी, किंवा असं जर शक्यता वाटत असेल की इथे आता खूप पाणी येणार आहे, तर अशा वेळेला सुरक्षेचा उपाय म्हणून त्यांनी उंच आणि सुरक्षित ठिकाणी जायला पाहिजे आणि पूर ओसरल्यावरच घरी परतायला पाहिजे. पुराच्या पाण्याला ओढ खूप असते, त्यामुळे शक्यतो पुराच्या पाण्यात कुणीही जाऊ नये. पुराच्या पाण्यामध्ये तर पोहणे अतिशय धोक्याचे ठरते, कारण पाण्याचा प्रवाह खूप जोराचा असतो, त्याला ओढ खूप असते आणि त्याला कुणीही अडवू शकत नाही. त्यामुळे पुराच्या पाण्यात कधीही जायचे नाही. पुढची नैसर्गिक आपत्ती आहे ती म्हणजे भूकंप. भूकंप म्हणजे काय? भू म्हणजे जमीन आणि कंप म्हणजे कापणे. कापणे म्हणजे काय म्हणणार आपण, की ज्यावेळेला जमीन मधोमध कापल्या जाते, म्हणजेच तिच्यामध्ये असा खड्डा निर्माण होतो. जे जमिनीच्या, हे का बरं होतं? जमिनीच्या पोटात खडकांमध्ये काही हालचाली होतात, त्यामुळे अचानक या खडकांच्या थरांमध्ये तरंग निर्माण होतात, म्हणजे त्याच्यामध्ये काही हालचाल निर्माण होते. जसं आता तरंग म्हणजे काय, की एखाद्या ठिकाणचं पाणी स्थिर आहे आणि त्या पाण्यामध्ये जर तुम्ही दगड टाकला, छोटासा दगड टाकला, तर गोल वर्तुळाकार असे तरंग निर्माण होतात आणि ते अगदी तळ्याच्या काठापर्यंत जातात. काही वेळाने ते तरंग विरूनही जातात आणि पाणी पुन्हा पहिल्यासारखं शांत होतं. अगदी असेच तरंग जमिनीच्या पोटात निर्माण होतात आणि काही सेकंद जमीन हादरते, त्याला म्हणतात भूकंप. आणि त्यानंतर पुन्हा सगळं शांत होतं. परंतु ज्या भागामध्ये भूकंप होतो तिथली घरे हादरतात, घरातल्या वस्तू धडाधड पडतात. म्हणजे तुम्ही कधी याचा अनुभव घेतलेला आहे का? तुम्ही तर घेतलेला नसेल, परंतु टी व्हीमध्ये वगैरे तुम्ही बघितलेलं असेल की भूकंप झाल्यावर काय काय होतं ते. आधी घरे हादरतात, नंतर खिडक्यांची काचे, त्याचा आवाज येतो, खिडक्यांची काचसुद्धा हादरतो. नंतर घरातल्या वस्तू धडाधड पडतात. कच्ची आणि मोडकळीस आलेली घरे तर लगेच पडून जातात, त्याचे ढिगारे तयार होतात. मग त्या ढिगाऱ्याखाली काही माणसे अडकलेली असतात, मग त्यामुळे माणसे मरतात, काही माणसे जखमी होतात. जिथे भूकंपाचा केंद्र असतो त्या ठिकाणी मात्र नुकसान जास्त होतं. बरं, या भूकंपामध्ये फक्त मालमत्तेचं आणि माणसांचंच नुकसान होतं असं नाही, तर यामध्ये पाळीव जनावरांचाही मृत्यू ओढवतो, ती सुद्धा जखमी होतात. भूकंप झाल्यामुळे तेही घाबरतात, त्यांनाही कळत नाही की नेमकं काय होतंय. कधी कधी तर असंही बघायला मिळतं की पाळीव जनावरे सैरावैरा धावताना दिसतात. तर ह्या सगळ्या गोष्टी जर आपल्याला टाळायच्या असतील तर अशी आपत्ती आली तर आपण काय करायला पाहिजे हे आधी आपण शिकून घ्यायला पाहिजे. जर भूकंप झाला तर घाबरायचे नाही, कारण भूकंप काही सेकंद होतो. भूकंप होत असताना आपल्या अंगावर, आपल्या जवळपासच्या जड वस्तू पडू शकतात, त्यामुळे आपण जखमी होऊ शकतो. कधी कधी आपला मृत्यूही संभव होऊ शकतो. म्हणून जेव्हा केव्हा असं वाटतं की आता भूकंप होत आहे, त्यावेळेला एखाद्या कॉटखाली म्हणजे पलंगाखाली किंवा टेबलाखाली बसायचे किंवा दाराच्या चौकटीत उभे राहायचे. त्यामुळे काय होतं की वरून एखादी वस्तू जरी खाली पडली तरी ती आपल्या अंगावर येणार नाही आणि आपण जखमी होणार नाही. त्यासाठी ही एकच काळजी घ्यायची असते की एकतर कॉटखाली, पलंगाखाली किंवा टेबलाखाली जाऊन बसायचे, आणि जर असं ह्यामधलं काही जर आपल्या घरी नसेल तर दरवाजाच्या चौकटीच्या खाली आपण उभे राहायचे असते. म्हणजे अशा नैसर्गिक आपत्ती जर आल्या तर अशा वेळेला आपण काय उपाययोजना करायला पाहिजे ही आपल्याला माहीत असणं गरजेचं आहे. मग हे माहिती आहे का तुम्हाला? बघा, शाळा सुरू असताना जर भूकंप झाला तर बाकाखाली बसायचं आणि भूकंप थांबल्यानंतर रांगेने बाहेर पडायचं
आणि शाळेजवळच्या मैदानात किंवा मोकळ्या जागेत जमा व्हायचं. भूकंपामुळे जेवढे नुकसान होत नाही तेवढे जर आपण गर्दी केली, आरडाओरड केली, गोंधळ केला तर तिथे चेंगराचेंगरी होते. काही लोक जखमी होऊ शकतात, काही लोक मृत्यू पावू शकतात. म्हणजेच भूकंपाने जेवढं नुकसान होत नाही तेवढं नुकसान आपल्या अज्ञानामुळे होतं. आपण जी गर्दी करतो, आपण जो गोंधळ करतो त्यामुळे होऊ शकतं. इथे एक चित्र दिसतंय. या चित्रामध्ये बघा तुम्ही, कार, स्कूटर वाहून जाताना दिसतीये. माणसं इथे सैरावैरा पळतायत. हे कशाचं दृश्य असेल बरं? हे दृश्य आहे सुनामीचं. सुनामी कशाला म्हणायचं? ज्यावेळी भूकंपाचा उगम समुद्रात असतो त्यावेळी भूकंपामुळे समुद्रात खूप मोठ्या लाटा निर्माण होतात. एक एक लाट ही 3 ते 4 मजली इमारती इतकी उंच असते आणि या लाटा प्रचंड वेगाने किनाऱ्यावर येऊन धडकतात. या लाटांना म्हणतात सुनामी. हे सुद्धा असं तुम्ही टीव्हीवर वगैरे बघितलेलं असेल की सुनामी कशी असते ते. आणि जर सुनामी येणार असेल तर सतत सांगत असतात की सावध राहा. समुद्र किनाऱ्यावरच्या लोकांना सुद्धा दूर पाठवतात. जर किनाऱ्यावर माणसांची वस्ती असली आणि तिथे जर सुनामी झाली तर खूप मोठी वाताहत होते, म्हणजे खूप मोठं नुकसान होतं. मग या लाटेच्या तडाख्यात जी माणसे, प्राणी सापडतात ते तर त्या लाटेसमोर अगदीच हतबल असतात. म्हणजे ते त्या लाटेला वाचवू शकत नाहीत आणि स्वतःलाही वाचवू शकत नाहीत. या लाटेच्या पाण्यात बुडून मरण्यापलीकडे त्यांच्याकडे दुसरा कोणताही उपाय नसतो. आणि सुनामीचा मारा इतका शक्तिशाली असतो की जर किनाऱ्याजवळ वाहने असतील, म्हणजे 4 व्हीलर असेल, एखादी बस असेल किंवा आणखीन काही असेल, तरी पण ते आतमध्ये बसलेल्या माणसांसहित दूर फेकली जातात, वाहत जातात. त्या वाहनांची जबरदस्त मोडतोड होते. आत बसलेली माणसे तर काहीही करू शकत नाही, कारण त्यांची शक्ती तिथे कुठेही उपयोगी पडू शकत नाही. आत बसलेली माणसे एकदम मृत्यू पावतात किंवा मग गंभीर जखमी होतात. सुनामीचा मारा इतका जबरदस्त असतो की किनाऱ्याजवळ जे काही असेल, म्हणजे घरे असतील, इमारती असतील, हॉटेल्स असतील, दुकानं असतील, ह्या सगळ्यांचं त्यामुळे नुकसान होऊ शकतं. मोठ्या शहरांमध्ये आणि प्रत्येक जिल्ह्यामध्ये नैसर्गिक आपत्तीनंतर जनजीवन सुरळीत व्हावे म्हणून काय करायचे असते हे ठरलेलं असतं. तिथेच खास प्रशिक्षित सेवक वर्गही असतो. जर गरज पडली तर लष्कराच्या जवानांची मदत घेतली जाते. म्हणजे जिथे जिथे असं वादळ येणार असेल किंवा सुनामी येणार असेल तर हे हवामान खातं जे असतं, हवामान खात्यामुळे आपल्याला ह्या गोष्टींची आधी माहिती होते. तर मग हे माहीत असतं की जर वादळ आलं किंवा सुनामी आली तर काय काय नुकसान होऊ शकतं. मग ह्या वादळामध्ये किंवा सुनामीमध्ये लोकांचं जनजीवन विस्कळीत होऊ नये किंवा लोकांचं काही नुकसान होऊ नये यासाठी आधीच तिथल्या लोकांना दुसरीकडे स्थलांतरित केलं जातं आणि ह्याच कामासाठी लष्कराच्या जवानांची मदत घेतली जाते. आपण काय काय शिकलो बरे? बघा, सुरुवातीपासून बघूया. पाऊस पडण्याचा ठराविक काळ सोडून जर इतर वेळी पाऊस पडला तर त्याला म्हणतात अवकाळी पाऊस. शेतात पाणी साचल्यामुळे हिवाळी पिके कुजून जातात. अवकाळी पावसाबरोबर गारपीटही होऊ शकते आणि गारांचा मार लागून माणसे, जनावरे, पीक, फळबाग यांचंही नुकसान होतं. पावसाळ्याच्या दिवसात जर जास्त पाऊस पडला तर नदीच्या पाण्याच्या पातळीत वाढ होते. त्याला म्हणतात नदीला पूर आला. कधी कधी पुराचे पाणी वस्तीतही घुसते, त्यामुळे घरे पडतात, माणसे, गुरे वाहून जातात, काही बुडून मरतात. दैनंदिन जीवनामध्ये अनेक अडचणी येतात. मग जोपर्यंत पूर ओसरत नाही तोपर्यंत आपण उंच ठिकाणी जायला पाहिजे. जमिनीच्या पोटात म्हणजेच खडकांमध्ये काही हालचाली होतात आणि या हालचाली झाल्यामुळे तरंग निर्माण होतात, त्याला म्हणतात भूकंप. या भूकंपामुळे घरे हादरतात, वस्तू खाली पडतात. जर काही कच्ची घरे असतील तर ती घरे कोसळून ढिगारे तयार होतात. या ढिगाऱ्यांखाली अडकून माणसे
मरतात, पाळीव जनावरे सुद्धा जखमी होतात किंवा मरतात. म्हणून भूकंप होताना किंवा जरी असं जाणवलं की आता भूकंप होत आहे, तरी एखाद्या पलंगाखाली किंवा टेबलाखाली बसावे किंवा मग दाराच्या चौकटीत उभे राहावे. जर भूकंपाचा उगम समुद्रात झालेला असेल तर समुद्रामध्ये प्रचंड आणि उंच उंच अशा लाटा तयार होतात, याला म्हणतात सुनामी. जर सुनामी आली तर किनाऱ्यावरच्या मानवी वस्तीचं खूप नुकसान होतं. तसेच किनाऱ्यावर जे काही आहे म्हणजे इमारती आहेत, मानवी वस्ती आहे, घरे आहेत, हॉटेल्स आहेत, तिथे काही जर गाड्या वगैरे उभ्या असतील तर त्या गाड्या आहेत, ह्या सगळ्यांचं खूप मोठ्या प्रमाणावर नुकसान होत असतं. त्यामुळे हे नेहमी लक्षात ठेवा की नैसर्गिक आपत्ती म्हणजे काय असतं, नैसर्गिक आपत्ती आल्यावर काय उपाययोजना करायला पाहिजे, नैसर्गिक आपत्तीमुळे होणारं जे नुकसान आहे ते नुकसान कसं टाळता येईल, ह्या सगळ्या गोष्टींची माहिती आपण मिळवली पाहिजे. घरचा अभ्यास. पाठ्यपुस्तकातील पान क्रमांक 144 व 145 वर या धड्याचा स्वाध्याय दिलेला आहे. या स्वाध्यायात एकूण 6 प्रश्न दिलेली आहेत. ही 6 प्रश्न जी वहीत सोडवणं शक्य आहे ती वहीमध्ये सोडवा आणि काही प्रश्नांमध्ये तुम्हाला काही उपक्रम दिलेले आहेत, तर हे उपक्रम करण्याचा प्रयत्न करा.